लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। अजिंठा फरदापूर घाटात ट्रॅफिक जाम, भंतीजींना चालावे लागले 2 किलोमीटर पायी। सिल्लोड अजिंठा फरदापूर घाटात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते। सोमवार रोजी दुपारी 3च्या सुमारास ट्रकचे चेसिस तुटल्याने घाटात ट्रॅफिक जाम झाली। यात लेणी पाहण्यासाठी व कार्यक्रम निमित्त आलेले भंतीजी यांना 2 किलोमीटर पायी जाण्यासाठी वेळ ट्रॅफिक जाममुळे आली। अजिंठा फरदापूर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतात। यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। अजिंठा फरदापूर घाटात वाहनांचे छोटे मोठे अपघात होत असतात। याशिवाय तांत्रिक बिघाडामुळे वाहनामध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक वेळा घाट जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। सोमवार रोजी दुपारी 3च्या सुमारास एका ट्रकचे चेसिस तुटल्याने काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली। अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले व कार्यक्रम निमित्त आलेले भंतीजी प्राचांग, सिटी चौक, लकी भतींजी थायलंड व अन्य 3 जण यांच्या वाहनातून उतरून लेणी व्ह्यू पॉइंट कडे 2 किलोमीटर पर्यंत पायी चालत यावे लागले। फरदापूर पोलिसांच्या मदतीने अखेर वाहतूक सुरळीत करण्यात आली। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। Yes, I'm Lucky Pante from Thailand. I came here for visit Ajanta Caves and Fardapur village. Today is very traffic jam in the ghat Fardapur. Then I decided to walk walk Kamayatra to the temple and to the village. Then I think it's feel very tired and so very traffic jam today. हे वट थाई टेम्पल आहे अजंता बौद्ध विहार, हे थायलंडचं मंदिर आहे। हे लकी भंतीजी थायलंडहून आलेले आहे। बांबू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा अभ्यासक्रम झालेला आहे आणि अजंठा लेणी बघण्यासाठी उद्या सकाळी फरदापूर गावामध्ये हे चारिका करणार आहे आणि ते घाटातून 2 किलोमीटर ट्रॅफिक जाममुळे पायी चालत आले आणि आज ते खूप थकलेले आहेत। त्यांच्यासोबत 4 भंतीजी पण आहे, ते पण सगळे म्हातारे लोक आहे आणि ते खूप थकलेले आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की थोडा रोड चौडा करा आणि ट्रॅफिक होऊ नका देऊ, कारण की येणाऱ्या पर्यटकाला अशी तकलीफ नाही झाली पाहिजे म्हणून।